चला आता प्रश्न 10वा पाहू. प्रश्न 10वा ही एक कृती आहे. यामध्ये काय आहे तर एक समलंब चौकोन एबीसीडी आहे. समलंब चौकोनाची व्याख्या तुम्हाला माहित असेल. असा चौकोन ज्या चौकोनाच्या दोन बाजू एकमेकाला समांतर असतात आणि दोन बाजू समांतर नसतात. तर त्या समांतर बाजूमधलं जे अंतर आहे ते समलंब असते. म्हणजे लंब इथून टाकला किंवा इथं जरी टाकला या दोन समांतर रेषामध्ये तर ते समान लांबीचे असतात. अशा चौकोनाला आपण समलंब चौकोन म्हणतो है ना. तर चौकोन एबीसीडी हा समलंब आहे ज्याच्यामध्ये की एबी आणि सीडी ह्या दोन बाजू एकमेकाला समांतर आहेत आणि या चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ दिले तुम्हाला 33 चौरस सेमी आणि आकृतीमध्ये एबी या समांतर बाजूवरून डीसी किंवा सीडी या समांतर बाजूवर एम हा एक लंब टाकलाय. याची लांबी x-4 आहे. बीसी ची लांबी x-2 आहे. बीसी एकरूप आहे एडी सोबत, त्याच्यामुळे एडी हा सुद्धा x-2 होईल. इथे जो चौकोनाची बाजू सीडी आहे ही बाजू 2x+1 आहे. तर आता आपल्याला कृतीमध्ये जसं दिलंय तसं गणिताला सोडवावं लागणार आहे. कृतीत सांगितलंय की चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. ठीक आहे ना. तर या चौकोनाच्या चारही बाजूची लांबी काढायची आहे आपल्याला कृती पूर्ण करून. म्हणजे एबी ची लांबी x आहे तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग ती x ची किंमत इथं टाकली की am किंवा इथे टाकली तर x-2 म्हणजे BC आणि BC आणि AD सारखे असल्यामुळं BC काढला म्हणजे AD पण काढल्या जाईल आणि CD म्हणजे 2x+1 ही पण लांबी आपल्याला काढायची आहे. तर कृतीमध्ये काय की एबीसीडी हा समलंब चौकोन आहे ज्याच्यामध्ये एबी आणि सीडी ह्या दोन समांतर बाजू आहेत. मग चौकोन समलंब जर का असेल तर समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला आठवत असेल कदाचित. चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ एरिया चौकोन एबीसीडी बरोबर 1/2 याच्या ज्या समांतर दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंची बेरीज गुणिला दोन बाजूमध्ये असलेलं लंबांतर. ठीक आहे ना. तर ते म्हणजे काय होते इथं एम. तर हे सूत्र आहे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं, हे तुम्ही आधी शिकलेत. आता इथे चौकोनाचं क्षेत्रफळ दिलेले 33 चौरस सेमी, मग ते बी इथे टाकलं. 1/2 एबी किती दिलेलं आहे आकृतीत दिसते एबी x आहे अधिक सीडी किती आहे तर आकृतीत दिसते 2x+1 आहे. ठीक आहे ना. आणि मग एम पण दिसते तर ते किती आहे x-4. ठीक आहे ना. मग आता हा जो 2 आहे छेदातला इकडे तो इकडे पाठवला तर 33 गुणिला 2 होईल म्हणजे हे होईल 66 आणि इथे x+2x 3x झाले अधिक हा 1 गुणिला x-4 जसेच्या तसे. ठीक आहे ना. आता इथे याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येते. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी या कंसाने या कंसाला गुणू x गुणिला 3x किती होतात म्हटलं असेल मी नंतर लिहितो. x गुणिला 3x किती झाले 3x चा वर्ग x गुणिला अधिक 1 x वजा 4 गुणिला 3x 4 त्रिक 12x आणि वजा 4 गुणिला 1 वजा 4. हे 66 पण तिकडे घेऊ आपण म्हणजे कसं होईल 3x चा वर्ग वजा हे नाही हे वजा 12x आणि हा अधिक x म्हणजे किती होणार आहे वजा 11x. त्याच्यानंतर हे वजा 4 हे 66 इकडे आले तर ते पण वजा होतील म्हणजे काय येणार आहे 66 तिकडे झाले तर वजा 66 होतील. वजा 66 आणि हे वजा 4 म्हणजे किती झाले वजा 70 बरोबर 0. ठीक आहे ना. तर इथे एक कंस आहे तुमचे म्हणजे इथे एक बॉक्स आहे आणि इथे एक बॉक्स आहे तुमच्या कृतीमध्ये. तर असं हे वर्ग समीकरण तयार होते. आणि मग आता या वर्ग समीकरणाला तुम्ही अवयव पद्धतीने म्हणा किंवा अजून कोण्या पद्धतीने सोडू शकता. त्यांनी जसं सोडवलं तसं सोडवा लागणार आहे या कृतीमध्ये. तर त्यांनी काय केलं असणार आहे 3×7=21 म्हणजे वजा 210 चे अवयव पाडलेले असणार आहेत ज्याची बेरीज किंवा वजाबाकी वजा 11 एवढी आली पाहिजे. ठीक आहे ना. तर तुम्ही ती अशी जोडी शोधायची. तर ती काय असणार आहे 21×10 210 आणि इथे वजाचं चिन्ह आहे म्हणजे मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह छोटीला अधिकचं. तर याला फोडून आपल्याला तसं लिहिता येते म्हणजे 3x चा वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0. ह्या दोघातून सामायिक आणि या दोघातून सामायिक काढलं इथून 3x सामायिक निघतात. उरते काय 3x जर का सामायिक काढले तर x वजा 7 त्रिक 21 होतात म्हणजे 7 उरले
आणि इथूनही तसंच काहीतरी सामायिक काढावं लागेल. काय सामायिक काढता येईल आपण इथून काढू 10. तर इथे काय उरल x वजा 7 बरोबर 0. आणि मग इथे दोन कंस x वजा 7 x वजा 7 दोन वेळा आलेत है ना, म्हणून मग x वजा 7 चा कंस सामायिक घेतला तर दुसऱ्या कंसात 3x अधिक 10 उरतात बरोबर 0. आता ते दोन कंसाचा गुणाकार 0 आहे म्हणजे मग आपण काय करत असतो, एक एक कंस बरोबर 0 घेत असतो. म्हणजे x वजा 7 चा कंस बरोबर 0 होईल किंवा 3x अधिक 10 चा कंस बरोबर 0 होईल. मग इथे 7 जर का पाठवले पलीकडल्या बाजूने तर x बरोबर 7 होईल, किंवा इकडे जर का पाठवले तर 3x बरोबर वजा 10 आणि म्हणून मग x ची किंमत वजा 10/3 असेल. आणि हे वजा उत्तर आहे. हे किती याचा भागाकार आला तरी हे ऋण उत्तर आहे. आणि x हे काय आहे तर x ही AB ची लांबी आहे आणि ती ऋण असणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला पण x म्हणजे AB हे अंतर ऋण असणार नाही है ना. मग कोणतं उत्तर असणार आहे तर मग हे उत्तर असणार आहे. म्हणून AB ची लांबी किती होते x बरोबर 7. ठीक आहे ना, सेमी. आता एक बाजू माहित झाली आपल्याला. आता दुसरी बाजू CD जर काढतो म्हणलं तर काय CD बरोबर काय होतं 2x अधिक 1. मग 7च्या इथे x च्या जागेवर जर का 7 टाकला तर 2 गुणिले 7 अधिक 1 7 2 14 आणि 1 झाले 15 सेमी बरोबर आहे का. त्याच्यानंतर BC आणि AD हे एक रूप आहेत. मग AD बरोबर BC बरोबर किती येते x वजा 2 है ना. मग x किती आहे 7 7 वजा 2 म्हणजे किती 5 सेमी. असेच तुम्ही लंब जो आहे टाकलेला तो AM पण काढू शकता. AM म्हणजे काय होतं x वजा 4 म्हणजे 7 वजा 4 बरोबर 3 सेमी. अशा तुम्हाला आकृतीत दिलेल्या सर्व बाजू तुम्हाला इथून काढता येतात. AM काढायला नाही सांगितलं तुम्हाला पण आपण काढलं. ठीक आहे, कळलं. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र जर तुम्हाला लक्षात असेल किंवा पाठ असेल किंवा माहित असेल, काय असतं समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र 1/2. ज्या दोन समांतर बाजू आहेत त्या दोन बाजूंची बेरीज म्हणजे AB आणि CD ची बेरीज गुणिला लंब. ठीक आहे ना, लंबांतर.